आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महिला सशक्तीकरणाच्या भावनेचा गौरव करण्यासाठी महामेट्रोतर्फे नागपूर मेट्रोतील प्रमुख स्थानकांवर महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाद्वारे प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार असून या उपक्रमाअंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज आणि झाशी राणी चौक इथले सर्व कामकाज पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांकडून पार पडले जात आहेत. स्टेशन कंट्रोलर, सुरक्षा, तिकीट वितरण आणि स्वच्छता अशा सर्व जबाबदाऱ्या महिला कर्मचारी सक्षमपणे सांभाळत आहेत. आंबेडकरवादी चळवळीतील संघर्षशील कार्यकर्ते आणि आंबेडकरी साहित्यिक रणजित मेश्राम यांच्या निधनानं सामाजिक न्यायाच्या लढ्याला मोठा धक्का बसला आहे, अशी भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी व्यक्त केली. राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषी कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला असून यापुढे जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामावर हा कर आकारला जाणार नाही. पूर्वीची थकबाकी देखील शासनानं माफ केली असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून भंडारा इथल्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे इच्छुकांनी 15 मार्च 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असं आवाहन सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी केलं आहे. चंद्रपूर मनपात महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर मनपाची पहिली सभा उद्या दुपारी 1 वाजता मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजे 9 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिनाचं आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.